तिकडे वसई विरारमध्ये अनधिकृत बांधकामांचा गोरखधंदा हा सुरू आहे। शासकीय जमिनीवर भराव टाकून अनधिकृत बांधकाम केलं जात आहे। भूमाफियांविरोधात गुन्हा दाखल होऊन सुद्धा हे बांधकाम अद्यापही सुरूच आहे। भूमाफियांना नेमकं कोण पाठीशी घालतंय असा सवाल इथले नागरिक आता उपस्थित करतायत। वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनधिकृत बांधकामांचा कसा गोरखधंदा सुरू आहे या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। पाहूयात। वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीमध्ये अनधिकृत बांधकामाचा मोठा मुद्दा आहे आणि या अनधिकृत बांधकामासंदर्भात एका बाजूला महापालिकेकडून कारवाई होताना दिसते, मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता शासकीय जमीन आहे। या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हा तलाव आहे या शासकीय जमिनीवरचा आणि याच्यावर आपण बघू शकतो कशा पद्धतीने भराव टाकून चाळी बांधण्यात येत आहेत आणि याच सामान्य गरीब लोकांना विकून नंतर मग याच्याकडून या संदर्भात महापालिका असेल किंवा महसूल प्रशासनाकडून काही वर्षानंतर कारवाई केली जाते आणि सामान्य लोकांचा जो उदरनिर्वाह असतो किंवा निवारा असतो तो हिरावून घेतला जातो आणि रस्त्यावर येण्याची वेळ सामान्य नागरिकांना हे जे बांधकाम खरेदी करणारे किंवा इथले चाळीमध्ये रूम घेणारे असतील त्यांना मोठा फटका सहन करावा लागतो। या संदर्भात अनेक तक्रारी देखील करण्यात आलेल्या आहेत, मात्र या तक्रारींकडे महापालिका प्रशासन आणि महसूल प्रशासनाचं दुर्लक्ष होताना आपल्याला बघायला मिळतंय। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते यशवंत भारद्वाज आहेत। यशवंतजी, काय सांगाल तुम्ही या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत? मी सध्या इकडे जे मंडल अधिकारी आहे कामांचे आपला अरुण मोतडक यांना याबाबत मी कळवलेलं आहे की या ठिकाणी हे भूमाफिया, त्याचं नाव आहे वीरेंद्र सिंग, त्यांनी बरेच शासकीय जागा आहेत, एक म्हणजे 85 सर्वे नंबर 85 या ठिकाणी 100हून अधिक अनधिकृत बांधकाम बाबत मी महापालिकेलाही लेखी तक्रार दिलेली आहे, पण महापालिका आणि महसूल प्रशासन याला दुर्लक्ष करत आहे, याच्यावर कारवाई करत नाही। एके ठिकाणी नालासोपारा इथला जे 41 बिल्डिंग त्याचा मुद्दा सर्वांना माहित आहे, त्याच्यावर थोडा कारवाईचे आदेश देऊन इकडे कारवाई चालू आहे आणि या ठिकाणी कारवाई होत दिसत नाही, म्हणून प्रशासन, महापालिका प्रशासन आणि महसूल विभागवाले त्यांची फसवणूक करत आहे नागरिकांची, हे दिसून येत आहे। मग कारवाई त्याच्यावर का करत नाही महापालिका आणि महसूल विभाग? शासकीय जमिनीवर या वसई महापालिका हद्दीमध्ये केलेली जी अतिक्रमण आहे ती तोडण्याची मागणी होते, जेणेकरून नागरिकांचे नुकसान होऊ नये अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। एनडीटीव्ही मराठीसाठी महेश गोहिलसह मनोज सातवी, वसई।